वर शेंड्याला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एवढ्यात तुमचं 12 तोडं इथेच होणार तुमचा प्रत्येक 12 तोडं. कांडोकांडी. तुम्हाला कसं ते जे बघून कमेंट करतात ना तिने आता हे बघावं. बरोबर 12. आता हे बघा हे कांड्यातलं अंतर किती अंतर बारीक आहे, छोटं आहे. तेवढं आणि उत्पन्न वाढतं तुमचं वाढतं. बघा ना किती म्हणजे सेटिंग इथं डायरेक्ट पाते किती लागले बघा गुच्छ 12 सेटिंग एवढ्याच गुच्छाचं. लो बघा आणि Quality बघा. क्वालिटी खतरनाक तिला लव बघा नाही लष्टर लव नॅचरल लव. आपण तोडून बघूया. हे असं चून झाले पुढे गेली ती पूर्ण म्हणजे पाणी बिणी काहीच नाही, काहीच असं घर आहे नाही. मध्ये बघा. रुचकर लागते अशी. कट्टे वाजण्याचा आवाज बघा. नाही, भेंडी अशी वाजतच नाही, अशी मुळपती पण ही बघा. आणि चवीला बघा ना किती हे लागते. 20-25 किलो रोजचा माल निघतोय. म्हणजे 25 किलो सरासरी तुम्ही रोज 20 तोडताय. ते 25 किलो निघतो. म्हणजे आठवड्यातून 5 वेळेस जरी तोडला तरी 25 म्हणजे एक 1,200 100-150 किलो 1,200 किलो जातोय. आज म्हणजे तुम्ही हात विक्री करताय का? हात विक्री हा करतो. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संग्राम सर्जेराव चौले, तालुका राहणार ठिकपुर्ली, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. आज आपण तुमच्या भेंडीच्या प्लॉटमध्ये आणि इथून पाठीमागे वर्षभर म्हणजे दीड वर्षापासून तुम्ही आमच्यासोबत म्हणजे SBD सोबत जोडले आहात बरोबर. एक आदर्श शेतकरी म्हणून तुमची ओळख आहे भाजीपाला पिकामध्ये. आपला वांग्याचा व्हिडिओ म्हणजे त्याला लाखो व्ह्यूज आलेले आणि त्या व्ह्यूजवर अशा कमेंट आलेल्या आहे की शेतकऱ्यांना ते अशक्य वाटतं. एवढा कुठं भाव असतो का किंवा एवढे कुठं झाडं होतात का, म्हणजे अशा कमेंट खूप आलेल्या आहेत त्याच्यावर. आणि तुम्ही वांग्यासारखं पीक म्हणजे हात विक्री करून त्याच्यामध्ये 18 गुंठे क्षेत्र होतं आपलं बरोबर. 18 गुंठ्यामध्ये आपण 7 लाख क्रॉस केलेले म्हणजे उत्पादन बरोबर. जे एक एकर 2 एकर मध्ये सुद्धा पॉसिबल नाही शेतकऱ्यांना. याच्या अगोदर तुमचा श्रावणी घेवड्याचा पण व्हिडिओ आलेला आहे, तो पण बऱ्यापैकी पॉप्युलर झाला आहे की जे पीक श्रावण महिन्यातच येतं बरोबर. अजून आपल्याकडे श्रावण नाही, अजून पाऊसच सुरू झाला नाही आणि तुम्ही ते एप्रिलमध्ये लावून महिना झालाय म्हणजे तुम्ही तो माल चालू आहे तुमचा. त्याचा एक थोडासा अनुभव सांगा, एक महिन्याचा अनुभव काय. एक महिन्याचा म्हणजे काय, ह्या दिवसात म्हणजे आत्ता प्लॉट चालू होता ती 1 महिना मी आधी घेतला प्लॉट. त्यामुळे ह्या वातावरणाला शक्य नाही की आपण जरा शक्य करण्याचा प्रयत्न केला, त्यात आपण जरा यशस्वी झालो. आता मला सांगा 7 गुंठे क्षेत्र होतं तुमचं बरोबर. तर 7 गुंठ्यामध्ये आता ह्या 1 महिन्यामध्ये किती एक अंदाजे माल गेला असेल तुमचा? 600 किलोच्या आसपास गेला असेल श्रावणी एवढं. आणि दर काय घेतला एक सरासरी? 600 सरासरी दर 120 ते 150 पत्र गेला आपला मग. 120 पासून 150. 120 म्हणजे ह्यो होलसेल रेट आपला. हा हा हा. 150 हात विक्री म्हणजे तुम्ही हात विक्री नाही केली, डायरेक्ट व्यापाऱ्यांना नाही, दिलाय? नाही, हात केली विक्री. हात विक्रीला काय कसा रेट आहे? चालू आहे? हात विक्रीला कमीत कमी 150 रुपये. अच्छा. 140 ते 150 ह्याच्या आत आपण माल हात विक्रीला घालत नाही. 17,000 रुपये झालं असेल थोडं. 7 गुंठ्यामध्ये अजून चालू आहे जरा एक शेजारीच तो प्लॉट आहे आपला, आपण बघू शकतो. म्हणजे आपण जे दाखवतोय ते सगळं म्हणजे वस्तुस्थिती आहे, खरं आहे बरोबर. हा जो प्लॉट बघतो आपण शेजारी, आणि आता त्याचे हार्वेस्टिंग चालू आहे. दिवसाड तोडताय तुम्ही? हा, रोज तो रोज तोडा रोज किती किलो माल काढता आता? रोज माझा नाही म्हटलं तर आता मला 30-35 किलो निघतो रोजचा. अच्छा, म्हणजे आता फ्लश तो पहिला फ्लश गेलाय हा बरोबर. हा. आता नवीन परत जेव्हा सेटिंग होईल तेव्हा परत तुमचा वाढ कंटिन्यू सुरू आहे कंटिन्यू कंटिन्यू सुरू आहे. दररोजचाच चालू. तुम्ही आज आता आपण ह्या भेंडी प्लॉट मध्ये ह्या भेंडी प्लॉट जो आपण बघतोय किती क्षेत्र आहे सगळं? हे 4 गुंठे आहे. 4 गुंठे. आणि कधीची लागण आहे ही 2.5 महिने झाले होते. भेंडीला? हा. म्हणजे ही पूर्ण उन्हाळ्यातलीच आहे. उन्हाळ्यात. पण उन्हाळ्यातली भेंडी वाटत नाही सर. म्हणजे तिची वाढ बघा ना. आज आपण आता आम्ही आपली जवळजवळ नाही. खांद्यापर्यंत 5 प्लॉट आहे फुटावरती आलं. बरोबर. म्हणजे एक कमीत कमी 4.5-5 फूट 5 हाईट फुटावरती झालेली झाली. बरोबर आहे. बरं मला एक सांगा, 2 ओळीचे जे आता तुम्ही ओळीमध्ये उभे हा. बरोबर, मी पण, तर 2 ओळीचं अंतर किती होतं? हे 4 फुट. 4 फूट आहे. हा. म्हणजे जे तुम्ही बेड पाडले 4 4 फुटाचं. फुटाची. आणि लागण किती अंतरावर केली? लागण ही जी 2 सरीतलं अंतर 2.5 फूट. म्हणजे 2 झाडाचं. झाडातला म्हणजे 2.5 जे 2 2.5 बाय 4
टोकले आपण 2 ठिकाणी ते 2.5 फूट अंतर आहे. पण एकंदरीत आता तुम्ही 2 महिने झाले या प्लॉटला किती 2.5 महिने झाले. 2.5 महिने किती म्हणजे माल गेला या प्लॉटमध्ये? आता दररोजचा आजचा रोजचा तोडायचा आठवड्यातनं 5-10 हार्वेस्टर होते यातनं. तरी 20-25 किलो रोजचा माल निघतो यात. म्हणजे 25 किलो सरासरी तुम्ही रोज 20 तोडताय. ते 25 किलो निघतो. म्हणजे आठवड्यातून 5 वेळेस जरी तोडला तरी 25 म्हणजे एक 100-125 किलो 125 किलो जातोय. आज म्हणजे तुम्ही हात विक्री करताय का? हात विक्री हात. काय रे विकताय आज? आता भेंडीचं मार्केट अजून पत्र डाऊन होतं. हं, हं. आता सरासरी 40 ते 60 रुपये किलो आपली हात विक्रीला जाते. आणि जरी आतापर्यंत डाऊन होतं तरी हात विक्रीने काय भावाने विकला इथून पाठीमागे? तरी 40 रुपयानं रेट म्हणजे डाऊन मार्केट मध्ये सुद्धा 40, तुम्ही हात 40. विक्रीला 40 रुपये 40. किलोला भाव घेतलाय हो. आणि आज 60 रुपयापर्यंत गेलाय. हो. किती क्षेत्र म्हणले? 4 4 गुंठे. गुंठे. 4 गुंठ्यामध्ये आतापर्यंत या 2 महिन्यामध्ये म्हणजे सुरू होऊन किती महिने झाले म्हटले? सुरू होऊन 1 महिना झाला. सुरू होऊन 1 महिना. या 1 महिन्यामध्ये एक सरासरी किती उत्पन्न घेतलं असेल? कसं आहे सर, आमचं सगळंच एका जागी असल्यामुळे हे जर आपण काय नाही, सेपरेट तर करू मालाचं किती दिलं माल 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 नाही म्हटलं तर आता गणित करायची तुम्ही. 30 किलो धरायचं 3 दररोजचा. 9 म्हणजे 900 किलोच्या आसपास. 900 700 धरा. 700-800 किलो 200 किलो सोडून द्या. 700 किलो धरला तर 700 किलो. सरासरी 40 रुपयाने जरी धरू आपण 728 म्हणजे 28 ते 30,000 रुपये झाले झाले. बरोबर 7 गुंठ्यात 4 गुंठ्यामध्ये 4 गुंठ्यामध्ये. आणि 1 महिन्यामध्ये 30,000 आणि समजा तुम्ही जलग आहे आणि सरांचं म्हणजे आदर्श घेण्यासारखं आहे. कमी क्षेत्रात लखपती होऊ शकते आणि यासाठी टेक्नॉलॉजीवर आपण हे बरोबर. साध्य करू शकतो. आणि शेंड्याला बघा किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एवढ्यात म्हणजे तुमचं 12 तोडं इथेच होणार तुमचं आता. प्रत्येक 12 तोडं. कांडोकांडी. आता तुम्हाला कसं होते, जे बघून कमेंट करतात ना तिने आता हे बघावं. बरोबर 12. आता हे बघा हे कांड्यातलं अंतर किती अंतर. बारीक आहे, छोटं आहे. तेवढं आणि उत्पन्न वाढतं तुमचं वाढतं. बघा ना किती म्हणजे सेटिंग इथं डायरेक्ट पाते किती लागले बघा गुच्छामध्ये direct. 12 सेटिंग एवढंच बरोबर प्रत्येक याला नाही हे बघा इकडे बी बघा हे बघा सेम. सगळे हे गुच्छ बघा. 1 2 3 4 5. आता तुम्हाला वरती बाहुबली आणि गुच्छाच आहे. लो बघा आणि Quality बघा. क्वालिटी खतरनाक. तिला लव बघा नाही लस्टर लव नॅचरल लव. आपण तोडून बघूया. हे असं चून झाले. पुढे गेली ती. पूर्ण म्हणजे पाणी बिणी काहीच नाही काहीच असं घर आहे नाही. मध्ये बघा. रुचकर लागते अशी. कट्टे वाजण्याचा आवाज बघ. नाही भेंडी अशी वाजतच नाही अशी मुळपती पण ही बघा आणि चवीला बघा ना किती हे लागते. खाऊ शकतो आपण. सर आता हो घेऊ. मार्केटमध्ये तुम्ही विकताय तर ग्राहकांची काय म्हणजे प्रतिक्रिया काय ग्राहकांची? ग्राहकांची प्रतिक्रिया कसं आहे, नेतात ते प्रत्येक वेळी नेतात. एकदा नेला तर माल प्रत्येक वेळी घेऊन जातात आपल्याला. काय चव आहे? एक नंबर म्हणजे नॅचरल आपण म्हणतो ना 0% केमिकल. हा 100%. प्लॉटसाठी काय काय सुरुवातीपासून सांगायची जरा काय काय केलं ह्याला प्लॉटला भेसळ डोस आपण पहिल्यांदा भरला. सुरुवातीला? त्यानंतर भेसळ डोस भरलाच नाही कारण शक्यच नाही भरणार तरी कसं. म्हणजे एका बेसल डोसवर ही वाढ आहे. एका बेसल डोसवर आता जाताच येत नाही. 4 गुंठ्याला काय बेसल डोस केला होता तुम्ही? आपलं कृषीधन दोन ग्रीन भूमी. भूमी. 2 कृषीधन अर्ध ग्रीन भूमी असेल हा. आणि कार्बन हा कार्बन बायोएनपीके. तर त्यानंतर ते किती किती किलो घेतलं होतं? आपण ते टोटल 25 गुंठ्याला काहीतरी 10,500चा भेसळ डोस भरला. म्हणजे तुमचा तो श्रावण घेऊ. 1 2 3 वांगे दोडका. आणि दोडका. 5 आहे. इकडे दोडका आहे. म्हणजे 5 भाजीपाला पिकांमध्ये 5 पिकं धरून तुम्ही तो बेसल डोस असा जो आपला एसपीटीचा पूर्ण भेसळ डोस आहे. हा, हा. म्हणजे जे आपलं प्रोडक्ट आहे जे भेसळ डोस मध्ये आहे ते पूर्ण भरलं. एन बुस्टर घेतलं, कार्बन घेतलं, NPK घेतलं, प्रोम घेतलं, परत ग्रीन भूमी घेतलं आणि कृषीधन. म्हणजे हे 4-5 पिकं जे आहेत त्यांना 1 टाइम लागवडीच्या वेळेस डोस टाकले. आज जे शेंड्याचं जरी पान आता हे बघा हा शेंडा बघतोय आपण. हा शेंडा आहे समजा बघा हे शेंडा आहे
पण काळोखी बघा ना, ही आणि ही सेमच आहे ना. होय हो. खालची काळोखी बघितली, वरची काळोखी बघितली पानात थिकनेस पण आहे बघा. आणि जाडी बघा त्याची. म्हणजे कुठेही त्याला कुठं असं रसवशक किडींनी म्हणजे कुठलं प्रादुर्भाव केमिकल दिलं त्याच्यावर असतं नाहीये. तर तुमचं लुसलुसीत झालं असतं ना. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत आणि मेन म्हणजे या भेंडी पिकात व्हायरस वगैरे हा हा, प्रॉब्लेम virus जास्त प्रमाण दिसतो. जास्त असतं. पण एक पान पुढे दिसणार नाही तुम्हाला, बरोबर की नाही. म्हणजे हा इफेक्ट आणि विशेष म्हणजे हे उन्हाळ्यात तुम्ही हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे, बरोबर का नाही. जर तुम्ही एकंदरीतच एकदम ऑर्गॅनिकच करायला गेला हा म्हणजे आपल्या एसबीटीवर, हम्म. कारण सेंद्रिय गर्भ वाढलेला नसतो. बरोबर. आणि आपण काय म्हणतो, आईला घातला आणि आपल्याला रिझल्ट मिळतो. हम्म. त्यामुळे मी 80-20चा फॉर्म्युला करा म्हणतो. नाही झालं तर माझ्याकडनं पैसे घेऊन जा. अरे बाप हम्म. एवढा आत्मविश्वास. हा, जे आमच्या गावातले जे माहिती द्या माझ्याकडे येतात माहिती द्या, हम्म. त्यांनी बिंदास जावा, हे वापरा. नाही झालं तर माझ्याकडनं पैसे घेऊन जा. म्हणजे कंपनीवाले एवढा विश्वास नाही लागला एवढा तुम्ही देताय. आणि सरांनी माहित आहे, मला वाटतं माझ्या बरोबर शेतकरी जोडलेत. मी 20 ते 25 शेतकरी दिलेत आपल्याला. या अनुभवाच्या हो, अनुभवाच्या. हो. बरोबर बरोबर. आता अजून एक महत्वाचं म्हणजे आता भाजीपाला पिकं म्हटले की त्याचा मेन प्रॉब्लेम असतो किडींचा, रसशोषक किडींचा किंवा अळी वगैरे त्याचा. तर याच्यावर तुम्ही व्यवस्थापन कसं करताय तुमच्या अनुभवात? याच्यावर व्यवस्थापन म्हणजे रासायनिक मारूच नका, आपलं पेस्ट पेस्ट किलर आहे, नीमकरण, व्हायरस प्रोटेक्टर, प्रोटेक्शन फिश ऑइल, हे आठवड्यात एकदा स्प्रे घ्या, सगळं म्हणजे वापर. घेऊन द्या अगर नाही. म्हणजे रोग असो नसो नसो. एक आठवड्यात प्रिव्हेन्शन spray म्हणून जरी तुम्ही आठवड्यातून एकदा फवारणी केली तर तुम्हाला म्हणजे त्या 8 दिवसाचं पूर्ण प्रोटेक्शन मिळेल. 100%. बरोबर आहे. आणि जे सायकल असतं किडींचं, आता तुम्ही बोलले की अंडे घालते, हा. मग त्याच्यापासून ते तयार होणार समजा किड. तिथंच थांबलं ना पण ते. त्या अंड्यांमध्ये जर तुमचा 8 दिवसाला स्प्रे असला तर ते पुढचं सायकल ब्रेकच होऊन कारण जातं. का स्प्रेचा कालावधी 8 दिवस होतो. तुम्ही जसे आता सरांना 25 शेतकरी नावाने जोडून दिले, त्या 25च्या 25 शेतकरी सुद्धा सर बोलताय की आज सक्सेस आहे. तर त्यांनी जो पण भाजीपाला केला, आपण त्यांचे व्हिडिओ घेणारच आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण नमूद पण करू का तुम्हाला सांगितलं कोणी, तुम्हाला माहिती कशी झाली, नक्कीच संग्राम सरांचं आपण नाव घेऊया. ओके. म्हणजे अशा माध्यमातून आपण जे दाखवतोय ते सगळं रियालिटी आहे. तर याच्यावर कुठेतरी विश्वास ठेवा आणि एक 5-10 गुंठ्यापासून सुरुवात करावी एसबीटीच्या आणि मी माध्यमातून. कायम तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी कोयगडे सरांचे. बरोबर सर, नमस्कार. नमस्कार. तुमचं शॉपचं नाव आणि तुमचा ऍड्रेस सांगा. माझं नाव विजय आनंदराव कोयगडे, शॉपचं नाव ऐश्वर्या ॲग्रो, कुरुकली, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूर, आणि फोन नंबर 9403 46 50 71. बरोबर आहे. खूप छान माहिती दिली आणि दरवर्षी आपण तुमचे व्हिडिओ घेणार आहे म्हणजे भाजीपाला पिकामध्ये विशेष करू. आणि म्हणजे काय बदल नवीन काय प्रयोग करताय तुम्ही हे शेतकऱ्यांना पण बघायला मिळेल तुमच्या माध्यमातून. बरोबर आहे. खूप छान माहिती दिली, धन्यवाद.